आता मी तरी किती म्हणून समजून सांगू आई यांना, ऐकतात का माझं? हे घरी 12-1 वाजेपर्यंत यायलेत लवकर, पण येण्या गेलेत पहिले तरी येत गेले लवकर. बाई सोनं, मी तुला पहिलेपासून सांगत गेले ग, याच्यावर लक्ष ठेवत जा. कोणाला बोलते, कसं वागते, याची पहिलेपासून तू सवय मोड. उशिरा यायची घरी. आई, मी तर विश्वास ठेवला ना यांच्यावर. मला काय माहिती होतं विश्वासघात करतील हे माझा. काय करू ग सोनं, माझं पोरग असं नव्हतं ग. काय माहिती त्या बाईनं काय खाऊ घातलं की तिच्या नादी लागायलं, तिकडंच चाललंय. मी किती समजावू ग याला. आई, कमीत कमी यांनी तुमचं तरी ऐकायला पाहिजे ना. तुम्ही तरी समजावून सांगा ना. पहिले तरी काही नव्हतं, आता छोटं लेकरू झालंय, पिंकू आहे, छोटं बाळ आहे घरामध्ये. लवकर यावं, बायको वाट बघते. लग्न झालंय आता 2 वर्षापूर्वी. छे बाई, हे काय बरोबर वाटना गेले. याला कळायला पाहिजे राकेशला. लेकरू झालंय, लग्न झालंय, शोभते का ग याला दुसऱ्या बाईला बोलायला? कसं समजावू ग मी याला? शेजारी पाजारी बघितलं, माहीत झाल्यानं काय म्हणतील ग मला बी, त्याला बी, तुला पण. मला तर खरं सांगू आई, लाज वाटायली बघा घराच्या बाहेर निघायची. एवढं मोठं घर आहे आपलं. तुम्हाला कसं सांगू मी, माझ्या मनामध्ये काय त्रास व्हायलाय, काय वेदना व्हायल्यात. अशी रोज झोपताना मी घंटा घंटा रडायले. लेकरू पियाले मला, रडायले मी रोजच्या रोजेच्या वागण्याला. आल्या आल्या वास घाण येते दारूचा असा पिलेला. लेकरू मग झोपलेलं राहते. लहान लेकराला किती खराब असते होते वास आई. बाई सोनं, मलाच खरं लाज वाटायली ग. तुझ्यासोबत असं व्हायलंय ते. शेजारी पाजारी मला बी बोलणारे हातच की ग. लेकरू कसं निघलं तुमचं पार्वतीबाई? पण मी म्हणते सोनम, याला बाईचा नाद लागलाच कसा ग? आ, कधीपासून बोलायले फोनवर, तू पण लक्ष ठेवलं नाहीस, काही नाही. तू तरी निदान लक्ष ठेवायचं ना. अहो आई, मला वाटत गेलं यांची कधी कधी नाईट शिफ्ट राहते, कधी कधी सेकंड असते, तर उशीर होते यांना यायला. मला कायच माहिती की यांनी कुठं चालले, तर कोणाला भेटायले, तर काय नाही. खोटं बोलण्याची पण एक लिमिट असते ना. बरं आई, तुम्ही सांगा बरं मला. लेकरू माझं झोपलेलं राहते, मी किती वेळेस यांना फोन करत बसू रात्री? खरं सांगायचं झालं नाही, यांनाच लाज वाटायला पाहिजे. एवढी चांगली बायको सोडून एवढं चांगलं गोड लेकरू झालंय, 2-3 महिने झाले त्या लेकराला. आई हाय, घर आहे, एवढं मोठं सगळं प्रॉपर्टी आहे, सगळंच आहे की हो. काय नादी लागायची त्या बाईच्या उगं विनाकारण? घरपोड्या असतात बाहेरच्या. खरंच बाई, या राकेशचं मी काय करू? कुठं नेऊन दाखवू मी याला? कशी लत सोडू त्या बाईची? ती कैदासनी कुठून आली की याला भेटायला फोन करत राहते त्याला रात्री झोपल्यानं? कसं समजावू ग मी याला? लेकरू हाय तुझं सोन्यासारखं, बायको हाय, संसार कर तू राकेश अगोदर. खरं सांगू आई, त्या लेकराकडे बघून मी राहिले ना तर मी कधीच गेले असते बघा. मला हे सहन होईना गेले. माझं अख्खं आयुष्य पडलंय माझ्यासमोर आई. मी हे काय बघायले, काय सहन करायले, काय कमी आहे माझ्यामध्ये, काय कमी दिली माझ्या आईवडिलांनी लग्नामध्ये? सोनम पोरी, धीर सोडू नको ग. मी तुझ्यासोबत आहे, प्रत्येक सिच्युएशनमध्ये मी आहे ना तुझ्यासोबत. काही ना काही आपण करूच. सुधरेल तो, त्याला पण कळेल त्याची चूक काय आहे काय नाही ते. आपण किती त्रास द्यायलो घरच्या माणसांना. काय सुधरेल हो आई? 7-8 महिने झालेत की हो. लेकरू 2-3 महिन्याचं झालंय माझं. कधी त्याला येऊन लाड करणार, कधी त्याला घेणार. लेकरू टुकूमुकू बघते माझं. काय कळायला हो 2-3 महिन्याच्या लेकराला? पण आई, असा अन्याय अत्याचार कुणावर बी होऊ नये आणि कोणी कुणावर करू नये. त्यांना जर मी आवडले नव्हते ना, त्यांनी तेव्हा स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की मला तू आवडत नाहीस. माझं आयुष्य बरबाद का केलं यांनी लग्न करून? आता तर लेकरू झालंय मला. छी आई, मला स्वतःवरच खूप लाज वाटायली आज. मला असं वाटायलं की मी कुठे चुकले होते, की पिंकूचे पप्पा अशा वाईट नादाला लागलेत. त्याचं कारण मी तर नाही ना कधी. पण हे आता शोभत नाही हो आई. हे लग्नाच्या पहिले असते सगळं. लग्न झाले, लेकरू झाले आता. खरं सांगायचं म्हणजे 4 पाहुण्यामध्ये मी कुठे तोंड दाखवू माझं? खरंच बाई, मला पण तोंड दाखवायला जागा नाही राहिली. कुठे पण गेलं की कुजबुज कुजबुज करायला बाहेर नुसत्या. कुठं फिरायले की राकेश आहे, कोणाकोणाला कळायले की काहीच कळणार गेले मला. तू तू करायले गाव सगळं तू तू. तुमची तरी काय गलती आहे हो आई? हवं हे ते जे पण पाहिजे तुम्ही संस्कार दिले ना, आणि पहिले हे चांगले होते हो खूप. काही दिवसापासून 7-8 महिन्यापासून काय झालं काय माहिती, बिलकुल माझ्याशी चांगलं बोलत नाहीत. चिडचिड चिडचिड करतात, बिलकुल बोलत नाहीत माझ्याशी चांगलं, बिलकुलच. मला असं वाटायला कधी कधी पळून जाऊ मी, नको राहू या घरामध्ये. मला टेन्शन खूप यायले आई. जेवण पण जात नाही, पिंकूला दूध पियाचं राहते, टुकूमुकू बघते माझ्याकडे ती. घरातले कामं करू वाटणार, झोपून राहा वाटायले, जेवण बिलकुल करू वाटणार गेले. कशातच मन लागणार गेले बघा माझं. हे काय टेन्शन कामाचं, आयुष्यभराचं माझं सुखाचं जीवन होतं नरकामध्ये टाकल्यासारखं झालंय बघा मला आई. मी म्हणते कसा नाद लागला यांना त्या बाईचा? काय कमी होती आई माझ्यामध्ये? काय कमी होती तुम्ही सांगा बरं?
नाही आई नका. मी माझ्या आईबाबांना कॉल करते. मी नाही राहू शकत या घरामध्ये. आणि काय म्हणून राहू आणि कुणासाठी राहू मी? माझे लेकरू परदेशासारखं पडून राहते. तुम्ही मी आपण दोघीच जणी घेतो. बाप आहे की नाही तिला? असून नसल्यासारखा बाप आहे. मग बाप कशाला म्हणू मी त्याला? सोनम, तू तर जाशील ग तुझ्या आई बाबाच्या घरी. माझं तर हेच घर आहे ना ग. मी कुठे जाऊ? आता लेक आहे ते माझा, कसा का असेना, फेकून तर द्यायला जमणार ग मला त्याला. आई, मी तुमची कळकळ समजू शकते हो, पण तुम्ही मला समजून घ्या ना. आज माझ्यावर जे बितायली कोणी सहन करू शकत नाही हे. मला एक मिनिट पण घरामध्ये राहू वाटना गेले. असं वाटायले काय पाप झाला होता माझ्याने, जे माझ्या नशिबी अशा अशा गोष्टी आल्या ता. खूप नशीबवान समजायची आई मी स्वतःला. पण जेव्हा पान पलटून बघितलं, माझ्या एवढं फुटकं नशीब कोणाचंच नव्हतं हो, कोणाचंच नव्हतं. बस कर ग सोनम, रडू नको बरं. कवळी बाळातीन आहेस तू. तुला का 5-6 महिने 1 वर्ष झालं की काय डिलेव्हरी होऊन? त्रास करून घेऊ नको उगा अंगाला. जेवण कर, जाय पिंकूला पाजव, उठली असेल ती. कशातच मन लागेना हो आई माझं. काय करू मी? जेवण करू कसं जगू मी? माझं आयुष्य बघा कुठल्या कुठं गेलंय. काही सुधारणा गेले मला. नुसतं टेन्शन यायले. काही आठवण पण राहिना गेले मला. जास्त दिवस काय झाले नाही. आता 2-3 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. मी पिंकूच्या पप्पाला म्हणलं पिंकूला डोस द्यायचा आहे हो, म्हणलं चला घेऊन जाऊयात. तेवढ्यामध्ये हो म्हणले. फोन आला वाटते. लगेच बाईक घेतली निघून गेले. लेकराला माझ्या कोण घेऊन जावा? तुम्ही आणि मी. बाप कशाला म्हणावं मग? काला झालाय बाप हे? जावा कुठं निघून यानं. आणि खरं सांगते बघा आई, मी तुमच्या तोंडाकडे बघून इथं राहायले आणि तुमच्या तोंडाकडे बघून मला खूप वाईट वाटते. खरंच सांगते बघा, मी पिंकूची शपथ. दुसरं काही नाही आई. राग येऊ देऊ नका तुम्ही. पण हे घरं फोडायचे कामं होतं बघा. काहीच ठेवत नाही तुमचा लेख. सगळं इकून खाते. तुमची प्रॉपर्टी, तुमचे दागिने, माझे दागिने, सगळं काही सगळं इकून खाते बघा त्या बाईच्या नादामध्ये. हे बघ सोनम, तू मला वचन दे. काही जरी झालं तर तू मला, पिंकूला आणि घर सोडून कधीच कुठेच जाणार नाहीस. मला वचन दे तू आज. अगं सोनम, तुझ्यामुळे तर माझं घर घर वाटते ग. नाहीतर फक्त हे 4 भिंती आहेत. तुझा आवाज आणि पिंकूचा आवाज ऐकला की मला इतकं छान वाटते. असं वाटते माझं घर स्वर्गाहून सुंदर आणि मोठं आहे. जाऊ दे सोनम, चल घरामध्ये. किती वेळच्या बाहेर बसलो आपण दोघी जणी. पिंकू उठली असेल, तिचा आवाज पण येत नाही आपल्याला. जेवण करूता, कुटका खावता, जरासं पडूता. बघूत पिंकू काय करायली. तिच्याकडे बघून तरी जरासं मनाला हर्ष होते ग. नाहीतर टेन्शन टेन्शन, दिवसभर टेन्शन यायलंय ग नुसतं मला. सोन्यासारखं लेकरू माझं, या माणसानं सगळं माझं आयुष्य बर्बाद केलं. कुठून दिवस निघाला होता की यायला आम्ही हो बोललो. आम्हाला बी वाटलं चांगलं हा असं होणार आहे म्हणून. कोणाला माहीत आहे कुठून भेटली किती सटवी. नशीब सगळं बर्बाद करून सोडायली माझं. सोन्यासारखं लेकरू माझं. बापा बिना तिला तर माहीत पण नाही काही अजून. 2-3 महिन्याच्या लेकराला काय जाणीव होणार आहे बाप काय असते, कसा असते, काय असते ते. काही न हो बाई, माझं बी आयुष्य बरबादच झालं की. कसं करू मी? तोंड दाखवायला जागा राहिली नाही मला माझ्या सासरी आणि माहेरामध्ये पण विचारायले ते हे काय झालं कसं झालं म्हणून. तुझं एवढं चांगलं होतं की सोनम. काही नसते बाई पोरीचं, काही नसते. नवरा चांगला राहिला तर सगळं बरं आहे. नाही तर काही न हो, सगळं आयुष्य नरकाच्या वर वाटते बाई. मला तर वाटायला कधी कधी या घरामधून निघून जाऊ की. ते फक्त या पिंकूमुळं आईचा चेहरा बघून मी राहिले. नाहीतर 1 मिनिट या माणसाचं तोंड बघू वाटायला गेले मला या घरामध्ये राहून. 3 महिन्याचं फायले माझं लेकरू. 4था महिना लागते आता 2-3 दिवसानं. येरी तरी या पिदाड्यानं वासघाण्यानं अंगाला हात लावून बघितला का माझ्या लेकराला? मला तरी विचारलं का सोनम तुला काही लागते का ग? काही खायचं आहे का? तब्येत बरी आहे का तुझी? हट, असं कुठं राहते का? माणसं पण बघितलेत मी, पण या माणसासारखं माणूस मला कधी बघायला भेटणार नाही. एवढं निर्दयी. लेकरानं काय पाप केला? ठीक आहे, त्या बाईच्या नादामध्ये माझं तोंड्याला बघू वाटना गेले. पण सोन्यासारखं लेकरू झालं की रे तुला. बघ की त्याच्याकडं, त्यानं काय पाप केलाय तुझा. अरे तुझ्याकडे पैसा प्रॉपर्टी आहे म्हणून ती तुझ्या मागे लागली रे. एरवी तुला कोणी कुत्र विचारत नाही. तुला काऊन कळना गेले? बायकोच असते रे जे पण असते ते. मायबाप विचारतात लेकाला किती चुका करू दे. तुला काऊन कळना गेले रे बेवड्या? अगं ये सोनू माझी सोनू ग तू, का रडायलीस ग तू, का रडायलीस ग सोनम तू? आल्या का पिऊन तुम्ही आज पण? आणि हसून मला विचारायला का रडायलीस ग सोनम तू? तुम्हाला तर लाज वाटायला पाहिजे. तुम्हाला देवानं लेकरू द्यायला पाहिजे नव्हतं. सोन्यासारखं लेकरू तुम्हाला देऊन तिचं नशीब फुटलं या घरामध्ये.
काय नशीब फुटलं तिचं आणि तुझं पण. रडायला काय झालं तुला? संध्याकाळचं टायमिंगला खाया पियाला भेटणार गेले की काय तुला या घरामध्ये? का काय घालायला भेटणार गेले तुला अंगावर, तुला आणि तुझ्या पोरीला या? अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. एवढी चांगली बायको असताना, आई आहे घरी, एवढं सोन्यासारखं लेकरू झाले तुम्हाला लग्नानंतर, काही प्रॉब्लेम नसताना त्या बाईचा नाद सोडून द्या की. काय पडले त्या काळ्या बाईमध्ये तुम्हाला? आज तुम्ही, मला तर माहिती आहे, मला तर तुम्ही मानत नाही, तुमच्या या लेकीला चिमुकलीला आईला पण तुम्ही मानत नाही, पण ज्या व्यक्तीला तुम्ही मानता त्याची शपथ घेऊन तुम्ही सांगा. जशी पिंकू जन्मली, जशी माझी डिलिव्हरी झाली, तुम्ही किती वेळेस माझ्या लेकराच्या अंगाला हात लावला आणि तिला उचलून घेतलं. शपथ घेऊन सांगा बरं आज तुम्ही. अहो डिलिव्हरी झाल्यानंतर शेजार पाजारचे लोक पाहुणे पण येऊन बघतात हो त्या बाईला आणि त्या लेकराला, तब्येत कशी आहे, लेकरू कसं झालं ते बघण्यासाठी. पण तुम्ही तर जन्म दिलेले बाप आहात, तिचे रक्तानं बनलेले. तुमच्या हृदयामध्ये काही तिच्याविषयी आनंद नाही का? तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला खुशी होत नाही का? एवढं गोड लेकरू झालंय, एवढी छान मुलगी झाली तुम्हाला. ए बाई शांत बस, काही शिकू नको मला. झोप यायली मला, मी जेवण करून आलो बाहेरून. तू जेवली नसेल तर जेव आणि झोपी जा. तुझ्या या पोरीला पण झोपू घाल, झोपू दे मला. हो झोप तर येणारच ना तुम्हाला. फिरायला गेले असणार, इकडे जा तिकडे जा, हे खर्च कर ते घेऊन दे. किती खर्च केले आज त्या बाईवर तुम्ही पैसे? हे बघ, पैसा माझा आहे, चालवणार मीच, खर्च पण मीच करणार. तू विचारणारी मला आहेस तरी कोण? चुपचाप घरामध्ये राहू द्यायलो राहा, नाहीतर निघून जा माहेरामध्ये तुझ्या ह्या लेकराला, तुझ्या पोरीला घेऊन. तुला या घरामध्ये राहू द्यायलो हेच तुझ्यावर खूप मोठं एहसान आहे, नाहीतर तुला कधीच घराच्या बाहेर काढलं असतं. तुझ्या या लेकीसोबत आली मोठी मला इथं शिकवायला. कोणावर खर्च केला, किती खर्च केला म्हणे? पैसे का तुझ्या बापाने दिले की काय मला खर्च करायला? मी कोणत्या बाईवर करू का कोणत्या भावावर करू? तू कोण आहेस? आणि हे घर, प्रॉपर्टी, सगळं काही, पैसा बिसा सगळं, बँक बॅलन्स सगळं माझं आहे. मी खर्च करू, कोणत्या बाईला देऊ का कोणत्या बाईला घरामध्ये आणून ठेवू? तुझा काही अधिकार नाही मला बोलायचा. येईल एक दिवस असा पण येईल जेव्हा तुम्हाला तुमच्या पैशावर घमंड नसून तुम्ही श्रीमंत असण्याचं सगळ्यात जास्त तुम्हाला लाईफमध्ये त्या टायमिंगला दुःख होईल. येईल तो दिवस. कारण पिंकूचे पप्पा, तुम्ही पैशानं सगळं काही विकत घेऊ शकता, पण जिव्हाळा, जीव आणि प्रेम हे तुम्हाला कुठेच विकत भेटणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही एका दिवशी तुम्हाला आमची सर्वांची एवढी गरज पडेल, पण तेव्हा तुमच्या समोर तुम्हाला बघण्यासाठी कोणीही नसणार, कोणीच नाही. कारण या बायका फक्त घर तोडू शकतात, ह्या घर जोडू कधीच शकत नाहीत. आता तुम्हाला पण मी काय ब्लेम करू? तुम्हाला सवय लागलीच आहे तर मी काय म्हणू शकते ना, मी काहीच नाही करू शकत. मी ठरली एक मुलगी आणि आता लेकरवाळी आहे मी. ए बाई, मी माझं बघून घेईल, तू तुझं बघ. तुझं लेकरू आणि तुझी तब्येत बघ पहिली. आज माझं लेकरू 7-8 महिन्याचं झाले, पण हिच्या बापाला लेकराकडे एकदा पण वरी मान करून बघायला टाईम नाही. ते बाई बाई ती बाईच म्हणाले, त्या बाईच्याच मागं लागलेत नुसतं. खरंच असं वाटायले कुठं पाप केला होता की मी आणि माझ्या मुलीने पण, जी या घरी तिने जन्म घेतला आणि या घरी मी आले. खरंच रे देवा, असं कुणाच्याच नशिबीच असू नये बघा. दुश्मनाच्या पण नशिबाला असं नशीब लागू नये. कधी कधी असं वाटते सगळं सोडून निघून जाऊ. नंतर आई बाबांचा, पिंकूचा, आईचा, सर्वांचा विचार येतो की नको, तो चुकला म्हणून काय झालं, मी पण चुकले तर. पण मला कळून चुकले, हा माणूस बदलणारा नाही. मी मेली तरी बदलणारा नाही हा माणूस. काय करू मी? मला काही सुचेना गेले. कुठे पण जा तेच तेच डोक्याला टेन्शन. मी किती विसरण्याचा प्रयत्न करायले पण मी विसरू शकना गेले. हे बघ मोना डार्लिंग, हे आहे आपलं घर. अय्या, किती मोठं आहे तुमचं घर. किती छान आहे, आलिशान मस्त राजमहल सारखं. एवढी मोठी प्रॉपर्टी आहे तरी कुणाची? अगं मोना, कोणाची काय कोणाची, माझीच आहे. एकुलता एक वारीस आहे मी या घरचा. सगळी प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, गाडी, बंगले सगळं काही माझंच आहे, फक्त आणि फक्त माझं. अरे वा, क्या बात आहे. लग्नानंतर आपण इकडे राहणार या घरी? लग्नानंतर आपण या घरी राहणार याचा अर्थ काय आहे? अरे वा राजेश, तुमची पत्नी ही आहे का? सुंदर आहे म्हणा की. पण आता सो सॅड हा सोनम, राजेश मला पसंत करतात, त्यांना माझ्याशी लग्न करायचं आहे. हो ना हो, माझ्या नवऱ्याला तू तर फसवलंस, तुझ्यामुळे तर माझा संसार मोडला. सोन्यासारख्या माझ्या संसारामध्ये आग लावणारी एक तू आहेस, तू काडी. तुझ्यासारख्या बाईला तर आयुष्यामध्ये कधीच सुख प्राप्त होऊ नये हा माझा तुला श्राप आहे लेकरवाळीचा. अगं सोन्यासारखं घर माझं तोडलंस ग तू. तुझ्या तोंडाला जे आलं ते वाटेल ते मला बोलू नकोस. तुझ्या नवऱ्याची आवड आहे मी, त्याला पसंत आहे मी काय करू मग? तो माझ्याकडे येतो, मी त्याच्याकडे जात नाही. अगं तू त्याला फसवायच्या पहिले किंवा त्यानं तुझ्या लाईफमध्ये येण्याच्या पहिले तुला त्याने सांगितलं नव्हतं तो मॅरिड आहे ते?
का नाही, त्याने मला सगळं सांगितलं होतं आणि आमच्या मर्जीने सगळं हे रिलेशन झालं आमचं. म्हणजे याचा अर्थ असा म्हणा की तू स्वतःहून जाणून बुजून माझ्या लाईफमध्ये आग लावलीस. सोनम, तुला काय समजायचं ते समज बाई. लग्न करून या घरची मालकीन तर आता मीच होणार, कारण राजेश मला पसंत करतात, तुला नाही. तुझ्यासोबत काय बोलू ग, तू तर बाहेरची आहेस, परकी आहेस तू. पण जे माझे आहे ते पण आता माझे नाही राहिले. राग तर मला त्यांच्यावर आहे, नाराजगी तर मला त्यांच्यावर आहे. हे बघ सोनम, झालं गेलं ते विसर. मला लग्न करायचंय मोनासोबत. मला ती आवडते, तीच माझं लाईफ आहे. तिच्याशिवाय मी आता राहू शकत नाही. अहो, असा काय खेळ मांडला तुम्ही माझ्या जीवनाचा. सोन्यासारखं लेकरू आहे, लग्न झालंय तुमचं, सगळं काही चांगलं आहे, घर आहे, प्रॉपर्टी आहे, आई आहे तुम्हाला. पाया पडते हो मी तुमच्या, असा गुन्हा करू नका प्लीज. पिंकूला, छोट्याशा बाळाला घेऊन मी कुठे जाऊ हो, लग्न झालेली आहे, मी कुठे जाऊ. असा अपराध तुम्ही करू नका प्लीज. मी काय पाप केलं होतं तुमचं, त्या छोट्या चिमुकल्या पोरीने पण काय पाप केले तुमचं. अशा परत स्त्रीच्या नादाला लागून घर तुमचं बर्बाद करू नका हो. सोन्यासारखा संसार आहे तुमचा, लेकरू आहे, बायको आहे, एवढं मोठं घर आहे तुमचं. प्लीज बर्बाद करू नका तुम्ही कोणत्याही बाईच्या नादाला लागून. हे बघा ताई, मी तुमच्या पण पाया पडते, प्लीज माझ्या नवऱ्याचा नाद सोडून द्या. त्याला लेकरू आहे, लेकरूवाळा आहे तो. तुमच्या पाया पडते मी, प्लीज त्याचा नाद सोडून द्या. सुखानं आमचं घर आहे, सुखानं माझा संसार चालू द्या प्लीज. वेडी आहेस का ग सोनम तू? एवढ्या मोठ्या घरामध्ये आल्यानंतर मी सोडून देईल का तुझ्या नवऱ्याला? अगं मोना ताई, जगाची नाही तर मनाची तरी लाज ठेव ग. लेकरूवाळा आहे तो, लग्न झालेलं आहे त्याचं. का बर्बाद कराली त्याचं, माझं, माझ्या लेकराचं आयुष्य. सोडून जा दूर आम्हाला. तुला किती प्रॉपर्टी पाहिजे सांग, आम्ही देतो तुला. हे बघ, मोना सहसा कोणत्या गोष्टीवर मन टाकत नाही, पण मोनाचं ज्या गोष्टीवर मन जाते, मोना त्या गोष्टीला सोडत नाही. माझं पण तुझ्या नवऱ्यावर मन गेले, त्याला मी सोडू शकत नाही. लग्न तर आम्ही करूनच राहणार. अहो पिंकूचे पप्पा, तुम्ही तरी समजून घ्या ना हो. लेकरू आहे हो तुमचं 7-8 महिन्याचं, लग्न झालेली आहे मी. लग्न तुम्ही दुसरं कसं करताय हो? समाजामध्ये सोयरे धायरे काय बोलतील आपल्याला? हे बघ सोनम, डोकं आमचं खराब करू नको. माझा आणि मोनाचा मूड खूप खराब आहे. मला तिला सगळं घर फिरवून दाखवायचं आहे. तू साईडला हो, जा पिंकूकडे. आणि हो, तुला एक मी सांगू इच्छितो, तू ही गोष्ट आईला सांग, कुणाला पण सांग, तुझ्या पाहुण्यांना सांग, तुझ्या आईबाबांना कोणाला पण सांग. मोनासोबत मला लग्न करायचं आहे. मागच्या पुढच्या आठवड्यामध्ये मी 8 दिवसामध्ये मोनासोबत लग्न करणार आहे. मी जाहीर करतो तुझ्या समोर. चल मोना, तुला मी सगळं घर दाखवतो आपलं फिरून. लग्नानंतर कुठे राहायचं, कसं राहायचं, काय कुठे आहे, तुला कळायला हवं ना. अरे वा, म्हणजे काय, मी स्वतः एक्साइटेड आहे घर बघण्यासाठी कधीपासून. चला चला, लवकर चला, लवकर दाखवा मला सगळं घर आपलं. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा, लग्नानंतर असा जर नवरा बायकोसोबत वागत असेल तर त्याच्यासोबत आपण काय करायला पाहिजे. कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही वाट बघू तुमच्या कमेंटची.